काय श्रुतिका, काय हे एवढा विचार काय करतेस? विचार असा नाही, पण सहज असं डोक्यामध्ये आलं की यार हे जे आयुष्य आयुष्य आपण म्हणतो ना, तर नेमकी हे आयुष्य म्हणजे काय? तू ते ऐकलं नाहीयेस का? आयुष्य हे बदले कांदे पोहे जळतात कसे. जळ तू तिकडेच. ब्रो, मी सिरियसली विचारते ना तुला. सॉरी, तुला आठवतं आपण लहानपणी तो तळ्यातला मळ्यातला खेळ खेळायचो? आयुष्य ना तसंच आहे. म्हणजे कधी कधी उडी चुकीची पडते किंवा बरोबर पडते, पण तरी सुद्धा आनंदाने त्याला सामोरे जाणं आणि हसत खेळत तो खेळ खेळणं म्हणजे आयुष्य. हा, आयुष्य हा प्रवास सुद्धा म्हणता येईल ना. म्हणजे बघ ना, जेव्हाही आपण एखाद्या प्रवासात जातो, गाडीमध्ये जातो, तर तेव्हा त्या रस्त्यावर ना बऱ्याच वेळा असं असतं की खूप सरळ असा रस्ता, आजूबाजूला झाडं नाहीये. तेव्हा वाटतं की किती बोरिंग आहे ना यार आयुष्य. पण तेच जर समोर गेलो आणि खूप स्पीड ब्रेकर्स आले, तेव्हा असं वाटायला लागतं की यार एवढे अडथळे का. आणि जर अजून समोर गेलो आणि एखादं टनेल आलं, तर त्या टनेल मध्ये गेल्यावर पूर्ण अंधार होऊन जातो आणि मग वाटतं की यार आता सगळं संपलंय म्हणून. पण त्या टनेल मधून जेव्हा बाहेर पडतो आणि खूप सुंदर असा नजारा दिसतो, तेव्हा वाटतं किती सुंदर आहे ना आयुष्य. खरंच, आयुष्य कधीच सोपं आणि सरळ असूच शकत नाही. म्हणजे बघ ना, व्हेंटिलेटरवर जर सरळ लाईन आली ना, तर डॉक्टर सुद्धा त्या व्यक्तीला डेथ असं घोषित करतात. हा, म्हणूनच आयुष्यामध्ये दुःखाचे खड्डे असो की आनंदाचे स्पीड ब्रेकर्स, या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे. आणि त्यातच खरी मजा आहे ना. हो, लाईफ ना हा बॅलन्स्ड आहे. आपल्या फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल एरियाचा. म्हणजे याच्यातला एक जरी एरिया इम्बॅलन्स झाला ना, तर त्याचा परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यावर होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे, त्याने एक छान 2 BHK फ्लॅट घेतलाय, पण तो सतत आजारी असतो आणि हॉस्पिटलला असतो, तर त्याला त्या घराचा काय आनंद घेता येणार आहे? तो सुखीच नाहीये त्याच्या लाईफमध्ये. एखाद्याने छान मर्सिडीज घेतली आहे, पण त्याचं सोशल रिलेशन एवढे डेव्हलपच नाहीये की तो त्या मर्सिडीजमध्ये कोणाला बसवू शकतो, त्यांना फिरवू शकतो. तर त्याला काय त्या मर्सिडीजची मजा घेता येणार आहे? त्याला काय दाखवता येणार आहे लोकांना की मी मर्सिडीज घेतली आहे? हम्म, बरोबर आहे. मी ना एका ठिकाणी वाचलं होतं यार की आयुष्य हा ना बी आणि डी मधला प्रवास आहे. म्हणजेच बी म्हणजे बर्थ आणि डी म्हणजे डेथ. बर्थ आणि डेथ मधला प्रवास. आणि ज्याच्यामध्ये की सी म्हणजेच चॉईस आपल्याकडे असते. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी हव्यात, त्या करण्याची, त्या निवडण्याची चॉईस आपल्याकडे असते. पण बघ ना, प्रत्येकाला आपल्याला हवं ते आयुष्य नाही रे जगता येत. म्हणजे तुला तर माहितीच आहे की मला आधीपासूनचं स्वप्न होतं माझं की मला काहीतरी स्टार्टअप करायचं आहे. पण माझ्या मनात फेल्युअरची एवढी भीती होती की मला ते आयुष्य खूप कठीण वाटायचं. आणि मग मी हे आयुष्य निवडलं, जे की मला आता सोपं वाटायचं. म्हणजे की एज्युकेशन करायचं, एक्झाम्स द्यायच्या आणि सेटल व्हायचं. म्हणजे महिन्याला पेमेंट येत असतो, काहीच हम्म. टेन्शन नाही. पण यामध्ये बघ ना, तू कुठलीही रिस्क न घेता एक सेक्युअर्ड अशी लाईफ तू निवडली, तर ही पण तर तुझी चॉईसच होती ना. आणि यार, फेल्युअरच्या भीतीने पुढचं पाऊल टाकायचंच नाही, यात काय अर्थ आहे? लोकांचा ना खूप गैरसमज असतो की सक्सेस आणि फेल्युअर हे दोन्ही वेगवेगळे रूट्स आहेत म्हणून. पण असं अजिबात नाहीये. सक्सेस आणि फेल्युअर हे दोन्ही सुद्धा एकाच रूट मधले पार्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये की कधी सक्सेस येत राहणार, कधी फेल्युअर येत राहणार. आणि त्यात असं नाहीये की एखाद्याला जर सक्सेस आले तर त्याला फेल्युअर कधी येणार नाही, किंवा फेल्युअर आले तर सक्सेस कधी भेटणार नाही म्हणून. या दोन्ही गोष्टी अल्टरनेटिव्हली चालूच राहणार आहे. आणि तू जे म्हटलीस ना की काहीतरी आपण वेगळं करतोय, आउट ऑफ द लाईन जाऊन जर काहीतरी करतोय, तर तिथे फेल्युअर येतच म्हणून. तू सगळे आपले महापुरुष आठव ना. त्यांनी समाजामध्ये जी परिस्थिती होती, सगळेजण जे करत होते, ती गोष्ट न करता काहीतरी वेगळं करायचं असं त्यांनी ठरवलं. आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं. आणि ते काम इतकं छान त्यांनी केलं की आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा आज आपल्या प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येक महापुरुष जिवंत आहे. आज सुद्धा आपण त्यांना तेवढेच मानतो. हो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, हे त्या रॅट रेसमध्ये नाही पडले. त्यांना सुद्धा ते गुलामीचं आयुष्य जगता आलं असतं. पण त्यांनी ते न करता त्यांनी स्वतःचं असं काहीतरी करायचं ठरवलं. आणि म्हणूनच आज ते कित्येक जणांचे आयडल आहेत. मी ना ह्या सगळ्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. कदाचित मनात फेल्युअरची एवढी भीती होती ना की माझं ते पुढचं पाऊल टाकलंच नाही. पण आता
मला नाही वाटत की पुढे काही होऊ शकतं. असं नाहीये जी, तुला माहित आहे का, इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट. म्हणजे अजून सुद्धा तू काहीतरी करू शकते. आणि नोकरी असून सुद्धा, जॉब करताना सुद्धा तू अजून काहीतरी करू शकतेस. म्हणजे मी माझा जॉब सुरू ठेवून दुसरं काहीतरी करू शकते. हो, नक्कीच. ते कसं? सगळं याच व्हिडिओमध्ये सांगू का? सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट पार्ट. लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.